बच्चू कडू आज मुंबईला येणार। कर्जमाफीच्या मुद्द्यावर फडणवीसांसोबत संध्याकाळी 7 वाजता बैठक। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार बच्चू कडूंची माहिती। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल बंद केल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंचा इशारा। शेतकरी प्रश्नी कडूंचा आक्रमक पवित्रा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक। आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं करू नये। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। कर्जमाफीसाठी सरकारनं समिती नेमली। सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणं आवश्यक। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। मनोज जरांगे काही वेळात बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी दाखल होणार। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची आज बैठक। दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवार, ठाकरे बंधू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये सहभागी होणार। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी। ठाकरेंच्या सेनेनंतर आज मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार। राज ठाकरे लावले तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी पोलिसांचा कोर्टामध्ये अहवाल सादर। रमी प्रकरणी रोहित पवारांनी माफी मागितली नाही। कोकाटेंकडून कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी वितरित। 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा, मंत्री आदिती तटकरेंचं आवाहन। पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय।